नमस्कार. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना आयोजित कार्यक्रमात मी मुक्ता लिमये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी काही सूचना आहेत. कृपया तुमचा माईक आणि व्हिडिओ ऑफ ठेवा. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील ते आमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका, जेणेकरून त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करता येईल. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे आपल्याच शाळेची माजी विद्यार्थिनी डॉक्टर शारदा उमराणी. डॉक्टर शारदाबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. डॉक्टर शारदानी चैतन्य मेडिकल कॉलेज चिंचवड इथून फिजिओथेरपीमध्ये आपलं ग्रॅज्युएशन केलं आहे आणि त्यानंतर मुंबईमधील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स सेंटर फॉर रिसर्च ट्रीटमेंट अँड एज्युकेशन इन कॅन्सर या विभागातून ऑन्को फिजिओथेरपी म्हणजेच कॅन्सर झालेल्या रुग्णांचं पुनर्वसन या विषयात आपलं ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. खरं तर कॅन्सर हा आपल्या देशात आढळून येणाऱ्या सर्वाधिक आजारांमधला एक आहे. पण शारदाला असं जाणवलं की तरीसुद्धा याबाबतची माहिती, जागरूकता लोकांमध्ये नाही आहे आणि त्यामुळेच अनेक गैरसमज समाजात पसरले. तसंच योग्य वेळी कॅन्सरचं निदान न झाल्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजाला व्हावा या भावनेतून शारदानी अनुभूती हा इनिशिएटिव्ह घेतला. वेगवेगळ्या कॅन्सर्सचं सेल्फ एक्झामिनेशन कसं करावं, कॅन्सरची मुख्य लक्षणं काय आणि त्याबरोबरच कॅन्सर योद्ध्यांच्या प्रेरणादायी गोष्टीही सर्व लोकांसमोर मांडायला सुरुवात केली, जेणेकरून कॅन्सरविषयीच्या या योग्य माहितीचा प्रसार समाजात होऊन जागरूकता निर्माण होईल. आणि म्हणूनच या संदर्भात मुख्यत्वे ब्रेस्ट कॅन्सरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या शारदाचं मी सर्वप्रथम मनःपूर्वक स्वागत करते आणि या पुढची सूत्र मी शारदाकडे सोपवते. सगळ्यांचं अनुभूती द ॲक्ट ऑफ सेल्फ रिअलायझेशन या कार्यक्रमात स्वागत. आत्ता मुक्ता म्हणली तसं ब्रेस्ट कॅन्सर हा भारतातील सगळ्यात जास्ती वाढणारा सध्याचा एक आजार आहे. तर आजचं सेशन हे छान इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल की जेव्हा मी कॅन्सर असं म्हणते तेव्हा सगळ्यात पहिले डोक्यात येणारा विचार किंवा शब्द हा कुठला? तर तुम्ही तुमची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर ओके, फिअर, किमोथेरपी, डेथ, हेअर लॉस, व्हेरी नाईस, डेंजर. ओके, सो ही खूप कॉमन गोष्ट आहे की कॅन्सर म्हणल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला भयावह गोष्टी आठवतात. तर आपण असं म्हणू की ही सगळी आपण कॅन्सरला दिलेली ॲडजेक्टिव्ज आहेत. तर आता एक्झॅक्टली बघूयात की कॅन्सर म्हणजे काय. डेफिनेशन वाईज सांगायचं तर इन सिम्पलर वर्ड्स, कॅन्सर इज द डिसीज कॉज्ड बाय अन अनकंट्रोलेबल डिव्हिजन ऑफ ॲबनॉर्मल सेल्स इन अ पार्ट ऑफ द बॉडी. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बॉडीची सेल फॉर्मेशनची एक टिपिकल ग्रोथ असते किंवा एका पॅटर्ननी आपल्या बॉडीमधले सेल्स हे ग्रो होत असतात. पण जेव्हा बॉडीचा ह्या फॉर्मेशनवरचा कंट्रोलच निघून जातो तेव्हा कॅन्सरस सेल्सचं फॉर्मेशन होतं. तर आता आपण बघूयात, ह्या स्लाईडच्या खालती मी एक वाक्य लिहिलं आहे, मानुमन्यस्व शासितुम, ज्याचा अर्थ असा आहे की डोंट लेट इट रूल यू. तर तुम्ही सगळ्यांनी हे वाक्य लक्षात ठेवा, कारण की आपल्या सेशनच्या एंडला मी एक छान एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तो या लाईनीशी खूप निगडीत आहे. तर आत्ता आपण बघितलं की एक्झॅक्ट कॅन्सर म्हणजे काय. तर आता बघूयात की नॉर्मल ह्युमन बॉडी सेल किंवा हेल्दी ह्युमन बॉडी सेल आणि कॅन्सरस सेल ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक असतो. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, सगळ्यात पहिले जो दिसतोय दॅट इज अ नॉर्मल ह्युमन बॉडी सेल किंवा हेल्दीएस्ट सेल जे आपल्या सगळ्यांमध्येच आहेत. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता की सेलचा एक फॉर्मेशन, साईज, शेप, ग्रो होण्याचा रेट हे सगळं एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे डोळ्यांनी दिसतानाही हा सेल एकदम छान आणि व्यवस्थित दिसतोय. त्याच्यानंतर येतो दॅट कंडिशन इज नोन ॲज हायपरप्लेझिया.
सो ह्याच्यात तुम्ही बघू शकता की काही टिश्यूज थोडे आपल्याला मोठे वाटत आहेत, काही हे साईजनी थोडे छोटे आहेत. सो बेसिकली ही कंडिशन नॉर्मल कंडिशन मानली जाते. ही कंडिशन केव्हा होते? जेव्हा मोस्टली आपण खूप ॲग्रेसिव्ह जिमिंग ॲक्टिव्हिटी करतो, स्विमिंग करतो किंवा एरोबिक एक्सरसाइजेस करतो. तर त्याच्यानंतर कोपिंग मेकॅनिझमसाठी आपली बॉडी असं फॉर्मेशन, सेल फॉर्मेशन करते. सो इट इज अ नॉर्मल कंडिशन. त्यानंतर येतं दॅट इज डिस्प्लेझिया. सो ह्याच्यामध्ये देर इज अ रॅपिड इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल्स इन ॲन ऑर्गन ऑर अ टिश्यू. सो या कंडिशनमध्ये सेल्स पटापट ग्रो व्हायला लागतात. तुम्ही बघू शकता की ह्या कंडिशनमध्ये आता काही बेसलाईनचे सेल्स हे शेप आणि साईजनी चेंज होत आहेत किंवा थोडीशी अलाइनमेंट सेल्सची आता चेंज व्हायला लागली आहे. पण तरीही हा सेल जर का आपण मायक्रोस्कोपिकली चेक केला तर त्याच्यामध्ये काहीही कॅन्सरचे बदल दिसायला सुरुवात झालेली नसते. सो मायक्रोस्कोपिकली इट इज स्टिल अ नॉर्मल सेल. नाव कम्स द लास्ट स्टेज दॅट इज निओप्लेझिया किंवा जिकडे कॅन्सरस सेलचं फॉर्मेशन होतं. तुम्ही बघू शकता की आता बॉडीचा स्वतःवरचा कंट्रोलच निघून गेलेला आहे. काही सेल्स हे छोटे आहेत, काही मोठे आहेत, स्वतःच्या कवचाच्या बाहेरसुद्धा काही सेल्स पडलेले आहेत. सो बेसिकली सेल्सचा जो ग्रोथ रेट असतो त्याच्यावरचा बॉडी कंट्रोल लूज करते आणि त्यामुळे कॅन्सरस सेल फॉर्मेशन होतं. आता आपण म्हणलं तसं जेव्हा सेलचा ग्रोथ रेट किंवा सेल फॉर्मेशनवरचा बॉडीचा कंट्रोल निघतो तेव्हा कॅन्सरस सेल फॉर्मेशन होतं. तर असे कॅन्सर सेल्स जेव्हा बॉडीच्या एका विशिष्ट ऑर्गनमध्ये होतात त्याला आपण त्या साईडचा किंवा त्या बॉडी पार्टचा कॅन्सर असं म्हणतो. तर आता व्हॉट इज एक्झॅक्टली ब्रेस्ट कॅन्सर? तर जेव्हा असे सेल फॉर्मेशन्स किंवा अनकंट्रोल रेट ग्रोथ ऑफ द सेल ही ब्रेस्टमध्ये होते त्याला म्हणतात ब्रेस्ट कॅन्सर. आता ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आपण सगळ्यांनीच थोडंफार आईबाबांकडून किंवा टी व्हीवरती, सोशल मीडियावर काही ना काही ऐकलेलं आहेच आहे. तर आता आपण काही कॉमन ब्रेस्ट कॅन्सरबद्दलचे मिसकन्सेप्शन्स बघूयात आणि त्यानंतर लगेचच आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दलचे काही फॅक्ट्स पण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आणि खूप मोठं मिसकन्सेप्शन म्हणजे इफ आय फाइंड अ लंप इन माय ब्रेस्ट आय हॅव अ कॅन्सर. सो बेसिकली असं मानलं जातं की मला जर का ब्रेस्टमध्ये गाठ सापडली किंवा एखादं स्टिफनेस जाणवला, चेंज जाणवला तर दॅट इज गोइंग टू बी अ कॅन्सर. तर ह्याचं एक्झॅक्ट फॅक्ट काय आहे हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात. सेकंड मोस्ट आणि खूप इम्पॉर्टंट असं आहे की ज्या स्त्रियांना जेनेटिक डिस्पोजिशन असतं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये आईला, त्यांच्या आईला किंवा मावशीला असा कॅन्सर झालेला असतो त्यांनाच फक्त कॅन्सर होऊ शकतो. ज्यांच्या घरी जेनेटिक डिस्पोजिशन नाही आहे किंवा जेनेटिक काही हा आजार नाही आहे दे आर सेफ असं मानलं जातं. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा जे मी आपल्या व्हिडिओमध्येही म्हणाले होते की असं मानलं जातं की या आजाराबद्दल फक्त स्त्रियांना किंवा मुलींनाच माहिती असणं गरजेचं आहे कारण की पुरुषांना हा आजार होऊ शकत नाही. तर ह्याबद्दलचा एक खूप छान इंटरेस्टिंग फॅक्ट आपण नेक्स्ट ह्याच्यात बघूयात. नेक्स्ट मिसकन्सेप्शन आहे माझ्या एजच्या मुलींसाठी की आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की वी आर टू यंग, आपण खूपच यंग आहोत असा एक भयानक मानला जाणारा आजार होण्यासाठी. तर आपण एक्झॅक्टली काय आहे ते बघूयात. आणखी एक मिसकन्सेप्शन जे पूर्वापार चालत आलेलं आहे की ब्रेस्ट कॅन्सरसाठी जी टेस्ट करावी लागते मॅमोग्राफी, तर मॅमोग्राफीमुळे ब्रेस्ट कॅन्सर स्प्रेड व्हायला मदत होते असं एक खूप पूर्वापार चालत आलेलं मिसकन्सेप्शन आपल्याकडे अजूनही आपण मानतो. आता आपण फॅक्ट्स बघूयात की एक्झॅक्टली काय आहे. मी म्हणलं तसं आपल्याकडे मानलं जातं की गाठ असली किंवा स्टिफनेस असला तर कॅन्सर हा आहेच आहे किंवा मला कॅन्सर डिटेक्ट झालाच आहे असं मानलं जातं.
तर स्टॅटिस्टिक्सनुसार 80% स्त्रियांना किंवा 80% वुमेन ज्यांना ब्रेस्टमध्ये गाठ जाणवते किंवा काही चेंजेस जाणवतात, तेव्हा ज्यांची टेस्ट केली जाते त्यापैकी 80% लोकांचे चेंजेस हे नॉन कॅन्सरस चेंजेस असतात. सो बेसिकली ते चेंजेस बॉडीतल्या काही वेगळ्या गोष्टींमुळे, हॉर्मोनल गोष्टींमुळे सुद्धा घडू शकतात. अबाउट जेनेटिक डिस्पोजिशन, 60% स्त्रियांना ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतो, तर त्यांच्याकडे काहीही जेनेटिक डिस्पोजिशन नसताना, घरी आई मावशी ह्यांना झालेला नसतानासुद्धा हा आजार लोकांना घडू शकतो. अबाउट मेन हॅविंग ब्रेस्ट कॅन्सर, 1 in 1000 मेल्स आर मोर लाईकली टू गेट डायग्नोस्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर. डेफिनेटली प्रोबॅबिलिटी किंवा रेशो पुरुषांना हा आजार होण्याचा नक्कीच कमी आहे, पण याचा अर्थ पुरुषांनी याबद्दल अवेअर असूच नाही आहे किंवा त्यांना याबद्दल माहिती नसावी असं नाही आहे. अबाउट बिंग टू यंग टू गेट अ ब्रेस्ट कॅन्सर, 25% वुमेन ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतो त्या 50च्या खालच्या, कारण की आपल्याकडे जनरली मानलं जातं की ब्रेस्ट कॅन्सर हा आजार 40 किंवा 45 वर्षानंतर होतो. तर मोस्टली असं आता स्टॅटिस्टिक दाखवतं की 25% स्त्रिया ज्यांना हा कॅन्सर होतो त्या 50च्या खालच्या देखील असतात. आता मी म्हटलं तसं की जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीला डॉक्टरनी सांगितलं की यू आर डायग्नोस्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर, तर त्यानंतरची प्रोसिजर किंवा त्यानंतरची अख्खी जर्नी ही ऑन्कोसर्जन, मेडऑन्को, किमोथेरपीचे डॉक्टर, रेडिएशन थेरपिस्ट ह्यांच्या हातात असते. ओके, सो त्या जर्नीमध्ये आपला खूप कमी पार्ट असतो किंवा त्या जर्नीवरती आपला कंट्रोल अजिबात नसतो. तर मग आता एक्झॅक्टली आपल्या हातात काय आहे, तर इथे महत्त्व येतं ते म्हणजे सेल्फ एक्झॅमिनेशन टेक्निक्सचं. तर एक्झॅक्ट आता सेल्फ एक्झॅमिनेशन टेक्निक्स म्हणजे काय, तर सेल्फ एक्झॅमिनेशन टेक्निक ही अशी टेक्निक आहे ज्याने आपण आपले बॉडी पार्ट्स एका विशिष्ट पॅटर्न, एक विशिष्ट टेक्निक, एक विशिष्ट पॅटर्न आणि एका विशिष्ट वेळी चेक करतो आणि काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ती आपण शोधतो. तर आता आपण बघूयात की एक्झॅक्टली ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन टेक्निक्स काय आहेत ते. ओके, सो ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशनचं आपण एक 4 छोट्या छोट्या गटांमध्ये डिवाईड करूयात. सगळ्यात पहिलं आहे दॅट इज व्हिज्युअल फीडबॅक. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आरशासमोर विदाऊट एनी क्लोथ्स उभं राहायचं आहे आणि वी आर गोइंग टू ऑब्झर्व. तर आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काय ऑब्झर्व करायचं आहे, तर इज देअर एनी चेंज, दोन्ही ब्रेस्टमध्ये साईज, शेप ह्याच्यामध्ये काही बदल आहे का, निप्पलमधून काही डिस्चार्ज येतो आहे का, किंवा स्किन कंडिशन चेंज झाली आहे का, सडन रेडनेस एखाद्या ठिकाणी वाटतो आहे का, किंवा एखादा ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा छोटा वाटतो आहे किंवा मोठा वाटतो आहे का, ह्या गोष्टी आपल्याला व्हिज्युअली बघायच्या. तर ह्या कंडिशनमध्ये आपण बॉडीला कुठेही टच करणार नाही आहोत. इट इज गोइंग टू बी अ ऑब्झर्वेशन. सो आता हे ऑब्झर्वेशन करताना आपण काही पोझिशन्स फॉलो करणार आहोत. तर सगळ्यात पहिली पोझिशन असणार आहे जेव्हा आपण रिलॅक्स्ड शोल्डर ठेवून नॉर्मल जसे उभे असतो तसं आरशासमोर उभं राहून व्हिज्युअली ऑब्झर्व करणार आहोत. सेकंड थिंग इज की दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या मागे न्यायचे आहेत. थर्ड पोझिशन इज आपल्याला कमरेवर हात ठेवायचा आहे. आणि फोर्थ पोझिशन इज स्लाउच्ड पोझिशन किंवा आपण ज्याला म्हणतो की बाक काढून बसणं, उभं राहणं. तर ह्या 4 पोझिशन्समध्ये मी एकदा पोझिशन परत रिपीट करते. फर्स्ट वन इज रिलॅक्स्ड हँड्स, सेकंड वन इज डोक्यामागे हात घ्यायचे आहेत, थर्ड वन इज कमरेवर हात ठेवायचे आहेत आणि फोर्थ इज बाक काढून समोर स्लाइटली वाकायचं आहे. सो ह्या 4 पोझिशन्समध्ये आपण व्हिज्युअली चेक करणार आहोत की आपल्याला काही चेंजेस दिसत आहेत का. तर हा झाला फर्स्ट पार्ट. आता सेकंड पार्ट येतो, त्याच्यामध्ये आपण पोझिशन चेंज करणार आहोत, दॅट इज लाईंग डाऊन पोझिशन. तर आता झोपून ब्रेस्ट चेक करणं का इम्पॉर्टंट आहे, तर जेव्हा तुम्ही लाईंग डाऊन असता तेव्हा आपला ब्रेस्ट टिश्यू हा मॅक्झिमम एक्सपांड होतो. सो जेव्हा हा टिश्यू मॅक्झिमम एक्सपांड होतो तेव्हा डीपर स्ट्रक्चर्स पाल्पेट करण्यासाठी आपल्याला मदत होते. तर आता इमॅजिन धिस ॲज युअर ब्रेस्ट, आणि आता आपल्याला ब्रेस्टला फेस ऑफ अ क्लॉक असं इमॅजिन करायचं आहे.
तर आता फेस ऑफ अ क्लॉक म्हणजे काय? तर आपण जे काही आता मी पॅटर्न सांगेन ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे चेक करणार आहोत. ओके. सो फर्स्ट पॅटर्न इज सर्क्युलर पॅटर्न, ज्याच्यामध्ये आपण 12 o'clockला सुरू करू, 3 o'clock, 6 o'clock, 9 o'clock, बॅक ॲट 12 o'clock. हे झालं सर्क्युलर रिजननी आउटर ब्रेस्ट चेक करणं. असंच आपण आतला सर्कल करणार आहोत, त्याच्या आतमध्ये असं करत आपल्याला मिडपर्यंत यायचं आहे. सो ही झाली आपली फर्स्ट टेक्निक, दॅट इज सर्क्युलर टेक्निक. सेकंड टेक्निक काय आहे? तर त्याला म्हणतात वर्टिकल चेकिंग. त्याच्यात आपण 12 o'clockला सुरू करणार आहोत, मिडपर्यंत येऊ, 1 o'clock मिडपर्यंत, 3 o'clock, 6 o'clock, 9 o'clock असं करत आपल्याला वर्टिकली ब्रेस्ट चेक करायचं आहे. सो आता ह्या केसमध्ये आपण वर्टिकल जे टिश्यूज असतात ते सगळे पाल्पेट करतो आहे. सो ही झाली सेकंड मेथड. आता थर्ड पोझिशन काय आहे किंवा थर्ड टेक्निक काय आहे? तर आत्तापर्यंत सर्क्युलर आणि वर्टिकल जे आपण बघितलं त्याच्यामध्ये आपण 12 o'clockला सुरू करत होतो आणि मिडला येत होतो. आता जी लास्ट आपली हे आहे त्याच्यामध्ये आपण मिडपासून सुरू करणार आहोत आणि 12 o'clock, 1 o'clock, 3 o'clock, 6 o'clock, 9 o'clock, बॅक ॲट 12 o'clock. सो ह्याला म्हणतात वेजेस. ठीक आहे. सो लाईंग डाऊन पोझिशनमध्ये 3 पॅटर्न्स, सर्क्युलर पॅटर्न, वर्टिकल पॅटर्न आणि वेजेस, जे दोन्ही पहिल्या ह्याच्या अपोजिट आहे, मिडपासून आपल्याला बाहेर जायचं आहे. ओके. सो हा झाला आपला सेकंड पार्ट. आता थर्ड अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट्स की ब्रेस्ट चेक करून झाल्यानंतर आपल्याला सेम साईडचा ॲक्झिला चेक करायचा आहे. तर आता ॲक्झिला म्हणजे धिस रिजन इज ॲक्झिला, ज्याला आपण काख म्हणतो. सो काख चेक करण्यासाठी सुद्धा किंवा ॲक्झिला पॅल्पेशनसाठी सुद्धा आपण सेम टेक्निक्स यूज करणार आहोत, सर्क्युलर पॅटर्न, वर्टिकल पॅटर्न आणि वेजेस. ठीक आहे. हे झाले 3 मेन पार्ट्स. आता फोर्थ पार्ट आहे, दॅट इज एका साईडचं आपलं ब्रेस्ट चेकिंग आणि ॲक्झिला चेकिंग झाल्यानंतर आपण नेक्स्ट ब्रेस्टकडे वळणार आहोत. सो आता मी क्विकली रिव्ह्यू करते की आपण एक्झॅक्टली सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशनच्या कशा टेक्निक्स बघितल्या आणि आपल्याला कसं परफॉर्म करायचं आहे. फर्स्ट वन इज व्हिज्युअल फीडबॅक, ज्याच्यात आपण विदाऊट एनी क्लोथ्स आरशासमोर उभं राहणार आहोत आणि आपल्याला साईज, शेप, कलर चेंज, स्किन चेंज, एनी डिस्चार्ज, रॅश या गोष्टी व्हिज्युअली बघायच्या आहेत. याच्यामध्ये आपण कुठेही बॉडीला टच करणार नाही आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 4 पोझिशन्स करणार आहोत. फर्स्ट इज रिलॅक्स्ड हँड्स, सेकंड इज डोक्याच्या मागे हात, थर्ड इज कमरेवर आणि चौथं स्लाइटली पुढे वाकून आपल्याला चेक करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सेकंड पार्ट, दॅट इज इन लाईंग डाऊन पोझिशन. लाईंग डाऊन पोझिशन का इम्पॉर्टंट आहे? कारण की आपण ब्रेस्ट टिश्यू मॅक्झिमम एक्सपांड करतो आहे. त्याच्यामध्ये आपण 3 पॅटर्न्स फॉलो करणार आहोत. फर्स्ट वन इज सर्क्युलर पॅटर्न. आधी आउटर रिजन करत करत आपण मिडपर्यंत येणार आहोत. त्याच्यानंतर येतं वर्टिकल पॅटर्न. 12 o'clockला सुरू करून मध्ये 1 o'clock, 3 o'clock असं करून आपण वर्टिकल किंवा असेंडिंग टिश्यूज जे आहेत ते पाल्पेट करणार आहोत. आणि थर्ड पॅटर्न इज वेजेस, जे ह्या दोन्हीच्याही अपोजिट आहे की आपण मधून सुरू करून 12 o'clock, 1 o'clock, 3 o'clock असं करून ब्रेस्ट पाल्पेट करणार आहोत. हे झाल्यानंतर थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की आपण ॲक्झिला चेक करणार आहोत. ॲक्झिला इज धिस रिजन. तो चेक करण्यासाठी सुद्धा आपण सेम पॅटर्न फॉलो करणार आहोत, सर्क्युलर, वर्टिकल आणि वेजेस. हे झाल्यानंतर विल मूव्ह टू द नेक्स्ट ब्रेस्ट. सो आता तुम्ही म्हणाल की एवढा काय इम्पॉर्टन्स आहे सेल्फ एक्झॅमिनेशन टेक्निक्सचा? तर मी आत्ता आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं एक छान उदाहरण देते की मार्च, एप्रिल, मे, जून हे आपण सगळेच लॉकडाऊनमध्ये घरी होतो. इमॅजिन करा की आता तुम्ही 4 महिने झाले घरीच आहात आणि आपल्याला न्यू रुटीनला आपण सेट झालो होतो की जास्तीत जास्त घरी राहायचं, कमी ह्युमन कॉन्टॅक्ट, कमी लोकांना भेटायचं, बाहेर पडायचंच नाही, जितकी कामं घरून जमतील तेवढी करायची. पण ह्या स्पॅनमध्ये जर का तुम्हाला कोणीतरी अचानक सांगितलं की उद्या तुला उठायचं आहे 5 वाजता, 20 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे आणि परत 6-7 तास काम करून परत घरी यायचं आहे, तर तुमच्या सेट झालेल्या रुटीनमध्ये तुम्हाला अचानक काहीतरी बदल जाणवतो. सो बेसिकली इम्पॉर्टन्स असा आहे की आपण आपली नॉर्मल बॉडी फील किंवा नॉर्मल बॉडी टच ह्याला इतकं यूज टू व्हायचं आहे की थोडंसं जरी काही आपल्याला विचित्र वाटलं किंवा ॲबनॉर्मॅलिटी वाटली
तरी ती आपल्याला लगेच कळली पाहिजे. सो सेल्फ एक्झॅमिनेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि आय थिंक इट प्रूव्स की जर का आपल्याला अवेअरनेस असेल आणि आपल्याला डिटेक्शनच्या काही टेक्निक्स माहिती असतील तर कॅन्सर इज डेफिनेटली नॉट दॅट कॅन्सरस इफ यू आर वेल अवेअर ऑफ इट. काही की पॉईंट्स सांगते जे आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचे आहेत की ब्रेस्ट एक्झॅमिनेशन हे 20 वर्षानंतर प्रत्येक मुलीनी आयुष्यभर करायचं आहे. तुमचा मेनोपॉज असेल किंवा प्रेग्नंट असाल तरीही ब्रेस्ट एक्झॅमिनेशन हे केलंच पाहिजे. दोज हू आर मेन्स्ट्रुएटिंग ते पिरियड्सच्या सेकंड किंवा थर्ड डेला आपले ब्रेस्ट चेक करू शकतात. दोज हू आर नो मोर मेन्स्ट्रुएटिंग त्यांनी महिन्यातली एक तारीख ठरवावी आणि स्ट्रिक्टली रुटीन फॉलो करून प्रत्येक महिन्याला त्याच दिवशी ब्रेस्ट चेक करावेत. 40 नंतर स्त्रियांनी सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी हे आपल्या ॲन्युअल टेस्टिंगमध्ये ॲड करावं. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. आणि आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये मानसीताई याच्याबद्दल बोलणारच आहे की एक्झॅक्टली ही टेस्ट म्हणजे काय असते, करणं काय इम्पॉर्टंट असतं आणि कोणी करावी वगैरे. तर आय होप ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला कळल्या असतील आणि ही इन्फॉर्मेशन तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर कराल. आता मी एकदम स्टार्टिंगला म्हणलं होतं तसं की माझ्या एका स्लाईडवरती मी लिहिलं होतं की मानुवन्यस्व शासितुम, दॅट इज डोंट लेट इट रूल यू. तर ह्याबद्दलचा एक छान एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि माझं सेशन संपवते. सो हा एक एक्सपिरियन्स आहे. युअर माइंड रूल्स युअर बॉडी, हे जणू मी टाटाला गेल्यापासून माझं आवडतं वाक्य झालं होतं. ICUमध्ये एक आयसोलेटेड एरिया आहे ज्यात काही विशिष्ट पेशंट्सना ठेवलं जातं. पन्नालाल नावाचे 45 वर्षाचे काका काही आठवड्यापूर्वी अशाच एका आयसोलेटेड रूममध्ये होते. रोज त्यांना दिवसातून 2 वेळा आम्ही फिजिओथेरपी द्यायला जायचो. कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्ड न करणाऱ्या काकांना रोज जाऊन आम्ही कैसे हो, आपका नाम क्या है, आपको पता है आप कहाँ हो, असे आमचे ठरलेले रोजचेच प्रश्न विचारायचो. यापैकी काही प्रश्नांना ते सुरुवातीचे काही दिवस डोळे मिचकवून, कधी एखादं बोट हलवून, कधी तर हाँ पता है मैं पन्नालाल हूँ असं म्हणून देखील रिस्पॉन्ड करायचे. रोज रोज जाऊन तेच करून काहीही रिस्पॉन्स न मिळण्याची आणि मधूनच काका अत्यंत चिडून ॲजिटेटेड होण्याची सवय आम्हाला होतच होती की दुसऱ्या दिवशी त्यांच्या नोट्समध्ये पेशंट डायग्नोस्ड विथ ICU सायकोसिस, प्लीज रेफर टू अ सायकॅट्रिस्ट अशी मोठ्या अक्षरात नोट त्यांच्या फाईलमध्ये होती. तर आता ICU सायकोसिस म्हणजे काय सांगते. ICU सायकोसिस इज अ डिसऑर्डर in which patients in an intensive care unit or a similar hospital setting for too long time may experience anxiety, become paranoid, hear voices. सो बेसिकली एखाद्या ICU सेटअपमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादा विशिष्ट पेशंट खूप काळासाठी असतो तर त्याच्यानंतर खूप काळ एकाच ठिकाणी राहिल्यामुळे त्या पेशंटवरती असा परिणाम होतो की नसणाऱ्या गोष्टी त्याला दिसतात, खूप ॲजिटेटेड होतात, व्हायलेंट होतात. सो ते ICU सायकोसिस त्यांना डिटेक्ट केला गेला होता. ICU सायकोसिस पेशंट्सना फार काही ट्रीट करता येत नसल्याने आम्ही काही दिवस त्यांच्याशी फक्त बोलायचा प्रयत्न करायचो. आमची राऊंड सुरू असताना ऑन्कोसर्जनची राऊंड सुरू होती. हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, WBCs, क्रिएटिनिन सगळंच कमी होत चालल्याचं सिस्टरनी त्यांना सांगितलं. आता काही दिवस अधूनमधून व्हेंटिलेटरचा सुरू असणारा सपोर्ट सर आज काढून टाकतील आणि त्यांच्या नातेवाईकांना रियालिटी समजावून सांगतील असं आम्हाला वाटत असतानाच शिफ्ट दिस पेशंट टू द वॉर्ड्स, हिज बेड शुड बी इन बिटवीन ऑल द अदर अँड नॉर्मल पेशंट्स असं सरांनी सांगितल्यावर आम्ही सगळे एकमेकांकडे बघायलाच लागलो. पुढच्या काही तासातच पन्नालालला गरजेच्या सगळ्या मॉनिटरिंग सकट खालती वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. आता ICUमध्ये चालणारा प्रयत्न आम्ही वॉर्डमध्ये करत होतो, एवढाच काय तो फरक. आज डिपार्टमेंटचे जिने चढत असताना एक माणूस आमच्याकडे बघून अत्यंत छान हसला. मध्ये गणपतीच्या सुट्टीमुळे काही दिवस सुट्टी झाल्याने नेक्स्ट डे पेशंट्स बघायला गेल्यानंतर पन्नालाल डिस्चार्ज झाले असं कळलं. तर पन्नालाल काही कॉम्प्लिकेशन्स झाले की काका बरे झाले हे सगळं विचारायचं राहूनच गेलं बाकीचे पेशंट करताना.
राऊंड कंप्लीट करून आम्ही जेव्हा डिपार्टमेंटचे जिने चढत होतो तेव्हा एक माणूस आमच्याकडे खूप छान बघून हसला. असतील एखादा पेशंट किंवा त्यांचे रिलेटिव्ह असं वाटलं म्हणून आम्हीही त्यांच्याकडे बघून हसलो. काही वेळाने हेच काका डिपार्टमेंटमध्ये आले. आम्ही त्यांना विचारलं, आप कौन, आपकी फाईल दिखाइए. त्यांनी पिशवीतून भला मोठा पेढ्याचा बॉक्स काढला आणि म्हणाले, मॅम मैं पन्नालाल हूँ. काका बरे झाले आणि स्वतःहून आमच्याकडे परत भेटायला आले याचं खरंच खूप छान वाटलं. पण त्या दिवशी एक मात्र पटलं की तुम्ही तुमच्या मनाला जितक्या स्ट्रॉंगली ओळखू शकाल तेवढा तुमच्या बॉडीवरचा कंट्रोल हा वाढत असतो. अँड इफ दिस हॅपन्स द डिसीज वोंट रूल यू बट यू रूल द डिसीज. सो विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हेल्दी लाईफ. आणि आज जी इन्फॉर्मेशन आपण शिकलेलो आहोत किंवा शेअर केलेली आहे ती जितकं जमेल तितक्या लोकांबरोबर शेअर करा. आणि ॲज आय सेड, मी व्हिडिओमध्येही म्हणलं होतं की लेट्स टेक स्मॉल एफर्ट्स टुगेदर टू मेक इंडिया मोर अवेअर अबाउट कॅन्सर. थँक्यू सो मच. धन्यवाद शारदा. कॅन्सर आणि एस्पेशली ब्रेस्ट कॅन्सरची आपल्या समाजात फारशी वाच्यताही होत नसताना त्याविषयी तू केलेल्या नेमक्या आणि महत्त्वाच्या मार्गदर्शनाबद्दल आणि एकूणच तू हाती घेतलेल्या या कामाबद्दल तुझे खूप खूप आभार आणि अनुभूतीच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येते आपल्याच शाळेची माजी विद्यार्थिनी डॉक्टर मानसी रवींद्र बोरकर. डॉक्टर मानसींनी सुमतीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर इथून BAMSc पदवी प्राप्त केली आहे आणि सध्या साने गुरुजी हॉस्पिटलला संलग्न होऊन ऑप्थॅमॉलॉजी म्हणजेच नेत्ररोगांचा अभ्यास आणि ENT यामध्ये स्पेशलायझेशन करते. तसंच आत्मन हेल्थकेअर या नावाने ती प्रॅक्टिससुद्धा करते. आज ती आपल्याबरोबर इंटिग्रेटेड अप्रोच इन प्रिव्हेन्शन अँड केअर फॉर ब्रेस्ट कॅन्सर याबाबत संवाद साधणार आहे. म्हणजे आजार होऊच नये म्हणून काय करता येईल, तसंच त्याबाबत आयुर्वेद काय म्हणतं आहे, आयुर्वेदाचा अप्रोच किंवा रोल काय आहे हे आपल्याला आज तिच्याकडून ऐकायला मिळणार आहे. तर याबद्दल आता आपल्याला मानसीच गाईड करेल. प्रेक्षकांना माझा नमस्कार. माझ्या प्रेझेंटेशनचा विषय आहे इंटिग्रेटेड अप्रोच इन प्रिव्हेन्शन अँड केअर फॉर ब्रेस्ट कॅन्सर. कॅन्सरचा सर्व बाजूंनी नाश करायचा असेल तर आपण आत्तापासूनच काय काय काळजी घ्यायला हवी हा या प्रेझेंटेशनचा मुख्य विषय आहे. आज हा विषय का निवडला? इतरसुद्धा आरोग्याच्या बाबतीत सांगण्यासारखे बरेच विषय आहेत, पण हाच विषय निवडायचं कारण असं की ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो. आणि जर आपल्याला एखाद्या विषयाबद्दल जागरूकता असेल तर आपण समाजाच्या दृष्टीने आणखी पुढे वाटचाल करू शकतो आणि अशा मोठ्या रोगाचा लवकरात लवकर नाश करू शकतो. जर आपण प्रतिबंधात्मक उपाय वेळेवर सुरू केले तर आपल्याला खूप क्लिष्ट चिकित्सा करणं गरजेचं पडत नाही. तसंच आपली जर जीवनशैली आपण नीट सांभाळली आत्तापासूनच तर आपल्याला पुढे कॅन्सरसारख्या रोगाचा सामना नाही करावा लागणार. जितकं आपल्याला लवकर निदान होईल तितकं आपण स्वतःची काळजी लवकर घेऊ शकतो. आता हा कॅन्सर एक्झॅक्टली कसा होतो ते आत्ता शारदा मॅडमनी तुम्हाला सांगितलंच आहे, तरी पण थोडक्यात मी एकदा सांगते. मेंदू आणि प्रत्येक पेशी यांचं एक कनेक्शन असतं जे की हॉर्मोन्स किंवा नैसर्गिक जे केमिकल्स शरीरामध्ये स्रवले जातात त्याच्यामुळे बांधलं गेलेलं असतं. जे घटक आपण सेवन करतो त्यांच्यामुळे जर या कनेक्शनमध्ये काही डिस्टर्बन्स आला तर शरीराला कळत नाही की नक्की आपण कसं रिॲक्ट व्हावं. आणि जर असा डिस्टर्बन्स DNA पर्यंत पोहोचला तर ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल्ड सेल ग्रोथ होते. त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो. जेव्हा ही ॲबनॉर्मल आणि अनकंट्रोल सेल ग्रोथ ब्रेस्टच्या ठिकाणी होते तेव्हा आपण त्याला ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतो. आता नक्की असे कोणते घटक आहेत की जे ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत ठरतातच? पहिलं म्हणजे जेनेटिक हिस्ट्री.
जर तुमच्या घरी कोणाला ब्रेस्ट कॅन्सर आधी डिटेक्ट झाला असेल, नुसता ब्रेस्ट कॅन्सरच नाही, इतर कोणत्याही अवयवाचा कॅन्सर जर डिटेक्ट झालेला असेल तर तुम्ही आत्तापासूनच काळजी घेणं गरजेचं असतं. तसंच दुसरा मुद्दा म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये जे सेल आणि ब्रेनचं कनेक्शनबद्दल आत्ता आपण बोललो ते कुठेतरी डिस्टर्ब होतं आणि केमिकल्स नीट स्रवले जात नाहीत किंवा अतिप्रमाणात स्रवले जातात आणि मग आपल्याला कॅन्सरसारखा धोका उत्पन्न होतो. तसंच अनहेल्दी डाएटरी हॅबिट्स, म्हणजे आता आपण म्हणतोच की फास्ट फूडचा जमाना आहे. म्हणजे जे आपण खातो ते पॅकबंद केलेलं असतं किंवा आधी 2-3 महिने पॅक केलेलं आपण आज उघडून खात असतो. आपल्या शरीरावर त्या घटकांचे नक्की परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला माहीत नसतं, पण आपण सेवन मात्र त्याचं चालू ठेवलेलं असतं. ते सुद्धा कॅन्सरला कारणीभूत ठरतं. तसेच कन्झम्पशन ऑफ कार्सिनोजेनिक फूड. कार्सिनोजेनिक म्हणजे ज्याच्यामुळे कॅन्सर उद्भवण्याची शक्यता दाट आहे. असं कार्सिनोजेनिक फूड म्हणजे त्याच्यामध्ये नक्की काय येतं तर कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, टोबॅको, अल्कोहोल किंवा प्लॅस्टिक पॅक फूड. याच्याशिवाय एक्सेसिव्ह मेंटल स्ट्रेस हा जरी व्यक्तीला असेल तर कॅन्सरचे चान्सेस जास्त असतात. तसंच ऑक्युपेशनल फॅक्टर्स किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, जसं आत्ता तंत्रज्ञान प्रगत होत आहे पण त्याचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होत आहे, प्रत्येक पेशीवर त्याचा काय परिणाम होत आहे हे आपण कधीच अभ्यासलेलं नसतं. सेवन मात्र आपण अशा गोष्टींचं चालू ठेवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका होतो. आता हा कॅन्सरचा प्रतिबंध करण्याचे नक्की काय मार्ग आहेत? कॅन्सरचा प्रतिबंध 3 लेवल्सद्वारे केला जातो. पहिलं आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन, दुसरं आहे सेकंडरी प्रिव्हेन्शन आणि तिसरं आहे टर्शरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय? जे आत्ता आपण घटक बघितले की जे कार्सिनोजेनिक आहेत किंवा कॅन्सरला कारणीभूत ठरतात हे आपल्याला माहिती आहे, त्यांनाच आपण टाळायचं. जितकं शक्य होईल तेवढे हे कॉझिटिव्ह फॅक्टर्स आपण अवॉइड करायचे. आणि आत्ता तुम्ही खूप छान सेल्फ एक्झामिनेशन टेक्निक शिकलेला आहात, ते रेग्युलरली फॉलो केलं तर आपण प्रायमरी प्रिव्हेन्शन नक्की करू शकतो. दुसरं असतं सेकंडरी प्रिव्हेन्शन. जर सेल्फ एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला काही गाठ सदृश्य ब्रेस्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी आढळली तर तुम्ही सेकंडरी प्रिव्हेन्शनकडे जाऊ शकता. त्याच्यामध्ये आहे अर्ली डिटेक्शन आणि प्रॉपर स्क्रीनिंग. अर्ली डिटेक्शनमध्ये काय आहे तर काही टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये लॅब टेस्ट किंवा सोनोग्राफी, मॅमोग्राफी आहे, ज्याच्याद्वारे निश्चित होतं की हा कॅन्सर आहे की नाही. प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असतेच असं नाही, त्यासाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तिसरं आणि महत्त्वाचं आहे टर्शरी प्रिव्हेन्शन. त्याच्यामध्ये जर कॅन्सर निश्चित झालेला असेल तर त्याची ट्रीटमेंट, तो पुन्हा उद्भवू नये त्याच्यासाठीची चिकित्सा आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे पुन्हा रेग्युलर लाईफस्टाईल सेट करणं. आता प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण म्हणालो अवॉइडन्स ऑफ कॉझिटिव्ह फॅक्टर्स, म्हणजे त्याच्यात काय करणं अपेक्षित असतं तर अवॉइड फूड विथ ॲडेड प्रिझर्वेटिव्ज, कार्सिनोजेन्स, इन्स्टंट कुकिंग टाईप फूड्स. जे आपण घरी बनवतो, जे आपल्या डोळ्यासमोर आपण शिजवतो तेच शक्यतो जर आपण सेवन केलं तर शरीराला कॅन्सरपासून आपण दूर ठेवू शकतो. दुसरं आणि महत्त्वाचं रेग्युलर एक्सरसाइज, कारण ब्रेन आणि सेलचं कम्युनिकेशन रेग्युलर एक्सरसाइजमुळे मेंटेन होणार आहे. आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की मन, शरीर आणि आत्मा हे जर एकत्र असतील तरच आपण आरोग्यपूर्ण राहू शकतो. या तिघांपैकी एकाचा जरी बॅलन्स गेला तर आपल्याला कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराकडे सामना करावा लागतो. त्याच्यासाठी आपलं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहणं महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय मेडिटेशन आणि योगा याचे काही टेक्निक्स आहेत की जे आपण मन, शरीर, आत्मा बॅलन्स ठेवण्यासाठी करू शकतो. तसंच जेव्हा केव्हा आपण आपल्या फिजिशियनकडे व्हिजिट करतो तेव्हा प्रॉपर हिस्ट्री देणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण आधी बोललो की जेनेटिक फॅक्टर्स खूप महत्त्वाचे ठरतात. आता आपण म्हणलो की हे सगळं अवॉइड केलं पाहिजे खाण्याच्या बाबतीत, मग नक्की खायचं तरी काय?
असा प्रश्न असेल सगळ्यांना. तर खाण्यामध्ये फ्रेश फ्रूट्स, त्याच्यामध्ये आवळा, डाळिंब किंवा सिट्रस फ्रूट ज्याच्यामध्ये संत्री, मोसंबी, खूप अँटीऑक्सिडंट्स ज्याच्यामध्ये आपल्याला मिळतात, असे पदार्थ आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर स्पायसेस टू बी यूज्ड इन कुकिंग. आपण नॉर्मली घरामध्ये हळदीसारखे सगळ्या वनस्पती वापरतोच. आणि फूड कुक्ड ॲट होम, आत्ता आपण म्हणालो तसं की ज्याच्यामध्ये लसूण, आलं, कांदा असं बॅलन्स्ड डाएट असेल तर ते आपल्याला हेल्पफुल आहे. मग आता हेच का बरं पदार्थ नक्की खायचे, इतर कुठले का नाही? तर सध्या रिसर्च फील्डमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींवर अभ्यास केला जातो आहे आणि कोणत्या वनस्पती स्पेसिफिक अँटी कॅन्सरस प्रूव्ह होतात याचे काही आर्टिकल्स पब्लिश केले जातात. आता इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज ऑफ फायलॅन्थस एम्ब्लिका इंडियन गूजबेरी. इंडियन गूजबेरी म्हणजे आवळा. तर असे सेव्हरल रिसर्च प्रोजेक्ट्स आत्ता चालू आहेत फूड मटेरियल्सवर की जे अँटी कॅन्सरस ॲक्टिव्हिटी ह्युमन बिईंग्समधली प्रूव्ह करत आहेत. आता सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण म्हणालो अर्ली डिटेक्शन अँड प्रॉपर स्क्रीनिंग. आपल्यापैकी किती लोकांना WWC ही कन्सेप्ट माहिती आहे? पुण्यासारख्या शहरात किंवा इतर मेट्रो सिटीजमध्ये बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये वेल वुमन क्लिनिक ही एक कन्सेप्ट राबवली जाते. याच्यामध्ये काय असतं तर वार्षिक एक जनरल हेल्थ चेकअप आणि स्त्रियांचं स्पेसिफिक गायनेकॉलॉजिकल एक्झामिनेशन केलं जातं. ज्या रक्ताच्या तपासण्या तुमच्या वयाला योग्य आहेत त्या तुम्हाला सजेस्ट केल्या जातात, त्याचे रिपोर्ट्स बघितले जातात, त्याच्यावर पुढे काही ॲक्शन घेणं गरजेचं आहे का की तुम्ही एकदम हेल्दी स्टेटसमध्ये आहात हे तुम्हाला सांगितलं जातं. तसंच तुमचं एजचा ग्रुप बघून रिप्रोडक्टिव्ह एज असेल किंवा पेरीमेनोपॉझल एज असेल तर तुम्हाला स्पेसिफिक इन्व्हेस्टिगेशन्स सांगितले जातात. जर गरज असेल तर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी असे रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन्ससुद्धा सांगितले जातात. आता मॅमोग्राफी म्हणजे एक्झॅक्टली काय आणि ती केव्हा करायला पाहिजे? मॅमोग्राफी याच्यामध्ये लो एक्सरे टेक्निक यूज केलेलं असतं ज्याच्यामुळे ब्रेस्टच्या इंटरनल स्ट्रक्चर्सला आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. त्याच्यामध्ये काही डक्ट्स ब्लॉक आहेत का किंवा तिथे काही किती आकाराची गाठ आहे हे सगळं शोधण्यासाठी हे टेक्निक वापरलं जातं. ॲन्युअली म्हणजे वार्षिक, वर्षातून एकदा 40 नंतर प्रत्येक स्त्रीने मॅमोग्राफी करणं अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे तर त्याच्यामधून आपल्याला कळतं की कॅन्सरची काही सुरुवात आहे का किंवा तशी काही गाठ उत्पन्न होण्याची लक्षणं दिसत आहेत का हे मॅमोग्राफीतून लक्षात येतं. आता इतर कोणत्या अशा तपासण्या आहेत की ज्या ब्रेस्ट कॅन्सर कन्फर्म करतात? त्याच्यामध्ये ब्रेस्टची सोनोग्राफी आहे. जर आपलं एज 40पेक्षा कमी असेल तर आपण मॅमोग्राफीच्या ऐवजी सोनोग्राफी करतो. त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर व्हिज्युअलाइज होतात. नंतर आहे ब्रेस्टचा MRI स्कॅन, ब्रेस्टची बायोप्सी म्हणजे तिथला एक तुकडा घेतला जातो आणि त्याचं बायोलॉजिकल एक्झामिनेशन केलं जातं. तसंच पॅप्समियर टेस्ट आहे, बोन मॅरो टेस्ट आहे. नंतर इतर काही ब्लड टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट, ब्लड प्रोटीन टेस्टिंग, ट्यूमर मार्कर टेस्ट किंवा सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल टेस्ट आहेत. आता या सगळ्याच करणं गरजेचं आहे असं नाही. कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर्स तुमच्या कॅन्सरची स्टेज बघून तुम्हाला त्यातल्या ठराविकच तपासण्या ॲडवाईस करतात. त्या योग्य वेळी करून घेणं हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. आता एक्झॅक्टली डायग्नोसिस ऑफ ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे निदान कसं करायचं किंवा ब्रेस्ट कॅन्सरचं महत्त्वाचं लक्षण कुठलं तर ते आहे ऑरेंज पील साईन. म्हणजे टिपिकल ॲपिअरन्स ऑफ ब्रेस्ट लाईक ऑरेंज पील. जशी संत्र्यावरची साल असते तसा ब्रेस्टचा ॲपिअरन्स आपल्याला दिसतो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. एका बाजूला संत्र्याचं सालीचा फोटो आहे, एका बाजूला कॅन्सरस ब्रेस्ट आहे.
एक्झॅक्ट हे साईन असेल तर नक्की हे निदान केलं जातं की हा ब्रेस्ट कॅन्सरच आहे. त्यामुळे एरवी जर आपल्याला कधी सेल्फ एक्झामिनेशनमध्ये गाठ सापडली तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण सगळ्याच गाठी कॅन्सरस नसतात असं आत्तापर्यंत आपण बोललेलोच आहोत. आता जर सेल्फ एक्झामिनेशनमध्ये आणि तुमच्या ब्लड टेस्टमध्ये कॅन्सर कन्फर्म झाला तर पुढे काय प्रोटोकॉल आहे, तर 5 स्टँडर्ड ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये लोकल आणि सिस्टेमिक असं डिव्हिजन असतं. लोकलमध्ये सर्जिकल मॅनेजमेंट किंवा रेडिएशन, आणि सिस्टेमिकमध्ये औषधं किंवा इंजेक्शन्सने हॉर्मोन थेरपी, किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी करता येते. लोकल ट्रीटमेंटमध्ये सुरुवातीला रेडिएशन थेरपी, त्याच्यामध्ये एक्सटर्नल बीम यूज केला जातो, ज्याच्यामध्ये हाय एनर्जी एक्सरेज वापरले जातात आणि जागच्या जागी कॅन्सरच्या सेलला मारलं जातं. सर्जिकली जो नको असलेला पार्ट आहे किंवा जो कॅन्सरस पेशींचा जो भाग आहे तो ऑपरेशन करून बाजूला केला जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा रेडिएशन थेरपी केली जाते की तो कॅन्सर पुन्हा आतमध्ये पसरायला नको. जी सिस्टेमिक ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये औषधं आणि इंजेक्शन्स येतात, त्यामध्ये हॉर्मोन थेरपी, केमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी येते. हॉर्मोन थेरपीमध्ये स्पेसिफिक हॉर्मोनने युक्त औषधं वापरली जातात, जी की आपल्याला ओरली घ्यायची गरज असते. आणि केमोथेरपीमध्ये ओरल मेडिसिन्स जे दिले जातात त्याच्यामुळे फास्ट ॲक्टिंग ॲक्शन असते त्याची आणि कॅन्सरस सेलची ग्रोथ लवकरात लवकर केमोथेरपीने कमी होते. टार्गेटेड थेरपीमध्ये स्पेसिफिक त्या एरियामध्ये किंवा शरीराच्या नसेमधून औषध दिलं जातं आणि कॅन्सरस सेलचा प्रतिबंध केला जातो. आता आयुर्वेदाचा यामध्ये काय रोल आहे ते आपण थोडक्यात बघूया. आयुर्वेदाची जी औषधं आहेत ती कॅन्सरची गती म्हणजे कॅन्सर पसरण्याची गती कमी करतात. तसंच पुन्हा कॅन्सर उद्भवण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा कमी होते आयुर्वेदिक औषधांमुळे. पुन्हा जे आपल्याला लाईफस्टाईल सेट करून द्यावी लागते पेशंटला, त्याच्यामध्ये आयुर्वेदाचा खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण किमोथेरपीसारख्या ट्रीटमेंटने जे साईड इफेक्ट्स होतात ते आपल्याला लवकरात लवकर टाळता येतात आयुर्वेदिक थेरपी सुरुवातीपासूनच सुरू केल्यानंतर. आणि टोटल फिजिकल आणि मेंटल बॅलन्स ठेवण्यासाठी म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आयुर्वेदाचा कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाचा रोल आहे. आता अशा काही टिप्स आपण बघूया की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरचा प्रतिबंध आत्तापासून करता येईल. राईट फ्रॉम एज ऑफ प्युबर्टी, गेट टू नो युअर बॉडी वेल, फॉलो युअर बायोलॉजिकल क्लॉक. म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्या झोपण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा ह्या आपल्याला मेंटेन करायच्या आहेत. फॉलो द ऑर्डर्स ऑफ युअर बॉडी, स्पेसिफिक टायमिंग्स फॉर ईटिंग, एक्सरसाइज, स्लीपिंग. Have a basic knowledge about premenstrual symptoms in breast, menopausal changes in women from discussions with your elders and family physician. तुमचे क्लिनिशियन किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर आणि घरातील इतर मोठी मंडळी यांच्याकडून तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की मासिक पाळीच्या दरम्यान ब्रेस्टमध्ये काय चेंज होतात किंवा मेनोपॉझल एजमध्ये आपल्या शरीरात काय बदल होतात, याबद्दल आपल्याला बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. तसंच तुम्ही यंग एजपासूनच म्हणजे तारुण्यापासूनच स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रॉपर इनर सपोर्टसुद्धा ब्रेस्टला देणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि एक माझं फ्रेंडली ॲडव्हाइस, बी नॅचरल. म्हणजेच काय तर कंट्रोल ऑर मस्ट अवॉइड ओव्हर यूज ऑफ कॉस्मेटिक्स राईट फ्रॉम यंग एज. आता असं का बरं? वाय कॉस्मेटिक्स शुड बी अवॉइडेड? The most common chemical found in beauty products is paraben, which is used as preventive in deodorants, moisturizers, shampoos, body wash and makeup. It increases the chances of breast cancer. Its chemical structure is similar to estrogen hormone and it can be carcinogenic even in tiny amounts. हा जो रिसर्च पेपर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, तिथे आहे की कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ पॅराबेन्स इन ह्युमन ब्रेस्ट ट्यूमर्स.
ब्रेस्टमधून रिमूव्ह केलेले ट्यूमर्स रिसर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये पॅराबेनचे काही अंश सापडले. आता हा एक घटक मी इथे एक सिम्बॉलिक म्हणून तुम्हाला आज दाखवते, पण असे कित्येक तरी घटक आहेत की जे कार्सिनोजेनिक आहेत, पण आज आपल्याला ते माहिती नाही. वर्षानुवर्ष लोक ते वापरतील, 40 वर्ष 50 वर्ष वापरतील, आणि त्याच्यानंतर कोणीतरी अभ्यास करेल की हे कार्सिनोजेनिक आता प्रूव्ह झालेलं आहे. तर एवढं सगळं करून आपल्याला शरीराचं नुकसान करून घेण्यापेक्षा जसं निसर्गतः आपण आहोत तसं राहिलो तर अशा अडचणी पुढे उद्भवणार नाहीत, कॅन्सरसारख्या. मग एक जागरूक जाणकार म्हणून आपला काय रोल आहे? फर्स्टली, मेंटेन युअर हेल्थ फिजिकली ॲज वेल ॲज सायकोलॉजिकली अँड स्प्रेड द अवेअरनेस अबाउट ब्रेस्ट कॅन्सर. जर तुम्ही लोकांमध्ये जेव्हा जाता तेव्हा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल त्यांनासुद्धा जागरूक केलं तर लोक अनामिक भीती त्याच्याबद्दल बाळगणार नाहीत आणि वेळोवेळी ज्या टेस्टिंग आवश्यक आहेत त्या करतील आणि कॅन्सरचा धोका कमी होईल. तसंच डोंट पॅनिक बट टेक अ स्टेप फॉर युअर बेटरमेंट इफ यू फाइंड एनी ॲबनॉर्मॅलिटी. Social and psychological support plays an important role to prevent and manage the case of breast cancer. सामाजिक आणि मानसिक आधार देणं हे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि आज आपण स्वास्थ्यपूर्ण आहोत, आज आपल्याला कॅन्सरसारखा काही रोग नाही आहे, पण आपण त्याच्याबद्दल जागरूक आहोत. तर इतरांना त्याच्याबद्दल जागरूक केलं तर नक्कीच आपण समाजाचा, देशाचा विकास साधू शकतो. तुम्हाला जर काही शंका वाटत असतील तर त्या तुम्ही वेळोवेळी तुमच्या फॅमिली फिजिशियनसोबत डिस्कस करणं गरजेचं आहे. तसंच जी ट्रीटमेंट तुम्हाला त्यांनी सजेस्ट केली आहे ती पूर्ण विश्वास ठेवून फॉलो करणं तेही तितकंच गरजेचं आहे. तसंच तुमचा जो ट्रीटमेंट प्लॅन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वेळीच त्या सरांसोबत किंवा त्या डॉक्टरांसोबत डिस्कस करणं तेवढंच गरजेचं असतं. आता हे सगळा सारांश याचा एकच आपण सांगू शकतो की जर अर्ली ॲक्शन आपण घेतली तर अर्ली रिलीफ आहे. अर्ली डिटेक्शन झालं कॅन्सरचं तर अर्ली डायग्नोसिस होतं, म्हणजे आपण टेस्ट पुढे करतो आणि आपल्याला निश्चित होते की कॅन्सर आहे की नाही. असेल तर आपण अर्ली ट्रीटमेंट चालू करतो, अर्ली रिकव्हरी पॉसिबल होते आणि तितकेच कमी कॉम्प्लिकेशन्स होतात आणि रिस्कसुद्धा कमी होते. आयुर्वेदामध्ये एक वाक्य आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः. म्हणजे काय तर ज्याच्याकडे स्वास्थ्य आहे त्यांनी ते आधी जपलं पाहिजे, स्वतःहून जपलं पाहिजे. आणि ज्याला कुणाला कुठला रोग झाला आहे त्यांनी चिकित्सा करून बरं होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आजारी पडण्यापेक्षा आजारी पडूच नये म्हणून काय काय करावं हे खूप महत्त्वाचं ठरतं. जीवन हे खूप अनमोल आहे, त्याच्याबद्दल हा एक थॉट मला खूप छान वाटतं तुमच्याशी शेअर करण्यासाठी. बी अवेअर दॅट एव्हरी ब्रेथ ऑफ लाईफ इज प्रेशियस. स्पेंड एव्हरी मोमेंट इन द कॉन्शियसनेस दॅट लाईफ इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड. आपण भौतिक गोष्टी हव्या तेव्हा हव्या त्या वेळी कुठूनही काहीही करून मिळवू शकतो, पण जीवन ही अशी अनमोल गोष्ट आहे की जी आपल्याला मिळाली आहे आणि त्याचा स्वतःहून आपल्याला सांभाळ करायचा आहे. आणि प्रत्येक श्वास हा तितकाच अनमोल आहे. याबद्दल तुम्हाला काही इतर शंका असतील तर तुम्ही केव्हाही माझा मेल ॲड्रेस आणि फोन नंबर आहे त्याच्यावर शेअर करू शकता. आणि आज दसऱ्याची पूर्वसंध्या आहे तर सगळ्यांना खूप आरोग्यपूर्ण जीवनासाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मानसी. तुझ्या सध्या चाललेल्या अभ्यासासाठी आणि प्रॅक्टिससाठी तुला खूप शुभेच्छा. आणि आपल्या प्राचीन वैद्यकीय ज्ञानाचा, आयुर्वेदाचा तू रुग्णांच्या सेवेसाठी असाच उपयोग करत राहा, त्याचा अधिकाधिक प्रसार आणि प्रचार करत राहा हीच आमची इच्छा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आपल्याबरोबर आहेत सिस्टर अनन्या. त्या ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न इथून BSc इन एन्व्हायरमेंटल सायन्सचा अभ्यास करत आहेत. ब्रह्मकुमारीज ऑस्ट्रेलिया एन्व्हायरमेंट ग्रुप आणि इंटरनॅशनल यूथ एन्व्हायरमेंट ग्रुप या 2 ग्रुप्समधल्या प्रमुख सदस्यांपैकी त्या एक आहेत. तसंच त्या नित्यनेमाने राजयोग मेडिटेशन करतात आणि शिकवतात सुद्धा. तर याच संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्या. तर आपण आता त्यांच्याकडूनच ऐकूया.
ओम शांति। आजकल के टाइम पर जहाँ हमारा एक दूसरे से व्यक्तिगत मिलना मुमकिन नहीं है, ऐसे टाइम पर भी हम सबको एक साथ लाने का काम, ये बहुत ही सुंदर काम है। और इसके लिए सभी ऑर्गेनाइजर्स को सबसे पहले तो बहुत बहुत थैंक यू, क्योंकि जब हम एक साथ मिलते हैं और एक दूसरे की विचारधारा को जानते हैं, एक दूसरे का पर्सपेक्टिव जानते हैं, तो कभी कभी वही बात जो हमारे मन में बहुत बड़ी थी, नामुमकिन लग रही थी, बहुत मुश्किल लग रही थी, चैलेंजिंग लग रही थी, वो आसान हो जाती है, वो इजी लगने लगती है, मुमकिन लगने लगती है। तो आज इतने सारे हम सब एक साथ आए हैं, तो आई एम श्योर सभी लोग कुछ ना कुछ लाइट होकर, ईज होकर वापस जाएंगे, क्योंकि बहुत सुंदर पर्सपेक्टिव आज हम जानेंगे, विच इज़ द स्पिरिचुअल पर्सपेक्टिव। शरीर की किसी भी बीमारी के लिए आज हम बात कर रहे हैं ब्रेस्ट कैंसर की। शरीर की किसी भी बीमारी के लिए आजकल डॉक्टर्स यही कह रहे हैं कि 70 to 80% प्रॉब्लम्स, डिजीजेस आर साइकोसोमैटिक, विच मीन्स कि ये पैदा होते हैं मन के किसी ना किसी स्ट्रेस के कारण में, या बीमारी डिटेक्ट होने के बाद जो स्ट्रेस, एंजाइटी, वरी मन में क्रिएट करता है, ये इस बीमारी को बढ़ाता है। तो ये चाहे कोई भी बीमारी हो, ये ही मेडिकल साइंस का आजकल कहना है। और स्पिरिचुअलिटी में भी हम यही मानते हैं कि मन का और शरीर का बहुत गहरा संबंध है। हम जो सोच रहे हैं उसका हमारी बॉडी पर बहुत गहरा संबंध है। हमारा एक एक विचार, हम सभी जानते हैं, इट हैज़ वाइब्रेशन। आजकल हम पढ़ते हैं, सुनते हैं गुड वाइब्स ओनली। गुड वाइब्स ओनली मतलब अच्छी वाइब्रेशंस ही। अच्छी वाइब्रेशंस कहाँ से बन रही हैं? अच्छी वाइब्रेशंस मन से क्रिएट करी जा रही हैं। बुरी वाइब्रेशंस कहाँ से बन रही हैं? वो भी मन से क्रिएट करी जा रही हैं। तो व्हेन आई से गुड वाइब्स ओनली, तो देन इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू क्रिएट गुड वाइब्स ओनली। हमारा हर एक विचार ऊर्जा है, उसकी वाइब्रेशन होती है, और जितना हम अच्छा सोचते हैं, अच्छा मतलब स्ट्रेस फ्री, जिसको दूसरे शब्दों में हम कहें शांति के विचार, स्टेबिलिटी के विचार, खुशी के विचार, जितना ज्यादा हम ये विचार क्रिएट करते हैं, उतना ज्यादा इसका प्रभाव हमारे शरीर पे पड़ता है, जो कि आजकल के टाइम पे हम मोर देन एवर बिफोर एक्सपीरियंस कर रहे हैं। आजकल हम सब घर में हैं, कहीं कहीं पे हम सुनते हैं कि काम इतना ज़्यादा नहीं करना है, खाना भी हम 3 टाइम का खा रहे हैं, लेकिन कभी कभी मन में थकान है तो हम कहते हैं कि एनर्जी नहीं फील हो रही। हमने सो भी लिया 8 घंटा, खाना भी 3 वक्त का खाया, मगर एनर्जी नहीं फील हो रही। तो एनर्जी कहाँ से क्रिएट हो रही है? हमारा एक एक विचार एनर्जी है, एक एक विचार ऊर्जा है। तो फिजिकली ज्यादा काम नहीं करना है, लेकिन मन में अगर चिंता है, परेशानी है, पास्ट की कोई बात हम सोच रहे हैं, तो क्या होता है उसका प्रभाव? अभी मन की एनर्जी यूज हुई, मन में हमने विचारों से एनर्जी को यूज किया, तो शरीर पे उसका क्या प्रभाव पड़ रहा है कि फिजिकली मैं एग्जॉस्टेड फील कर रही हूँ, फिजिकली ड्रेन्ड आउट फील कर रहे हैं। जस्ट इसका ऑपोजिट ये भी देखने में आता है कि कोई व्यक्ति है, वो घूम फिर नहीं सकते, एक ही कोने में उनको रहना है, एक ही स्थान पर बैठे रहना है, मगर वहां पर रहते भी मन के विचार अच्छे हैं, या मन के थॉट्स जो हैं एनर्जाइजिंग, पॉजिटिव थॉट्स आर एनर्जाइजिंग, दे गिव एनर्जी टू द माइंड एंड टू द बॉडी। अभी हमको पता चले हम थोड़े अपसेट हैं, पता चले कि कोई हमारा बहुत क्लोज का फ्रेंड, कोई जिनको हम बहुत पसंद करते हैं, वो हमसे मिलने आ रहे हैं, तो हो जाता है ना, कितना अच्छा लगता है, कितनी खुशी फील होती है। अभी जो हम कह रहे थे एनर्जी नहीं है, एकदम से एनर्जी महसूस होती है, एकदम से बड़ा अच्छा लगने लगता है। तो ये हम सब ने एक्सपीरियंस किया है। मन के विचार शरीर पर प्रभाव डालते हैं, क्योंकि
एक एक विचार जो है ब्रेन तक पहुंचता है, ब्रेन में रेडिएट होता है, और ब्रेन में जो मास्टर ग्लैंड है जो शरीर के एक एक हार्मोन को कंट्रोल करता है, वो जिस तरीके का हमारा थॉट कैच कर रहा है, जो वाइब्रेशन कैच कर रहा है, उसी तरीके का हार्मोन एक एक सेल तक रेडिएट होगा, सिक्रीट होगा। तो एकदम से कहीं पे लाइट ऑफ हो जाती है ना, एकदम से हमें डर लगता है, तो हम देखते हैं कि पेट में कुछ होने लगा, हाथों में पानी आने लगा, कैसे हुआ ये हमारा बॉडी का रिएक्शंस है। जैसे विचार क्रिएट करे तो बॉडी रिएक्ट्स टू दैट। तो आवर बॉडी इज रिएक्टिंग टू आवर थॉट प्रोसेस। अगर हम ये सोचते हैं कि ये तो ठीक ही नहीं होगा, इसका जो ट्रीटमेंट है, इसके तो बड़े सारे साइड इफ़ेक्ट्स हैं बॉडी पर, इनका प्रभाव हमारे शरीर पर पड़ता है। क्योंकि आजकल मेडिकल साइंस ये भी कह रही है कि 98% ऑफ द सेल्स इन आवर बॉडी हर साल रिप्लेस होते हैं। क्योंकि ज़्यादातर हमारा शरीर पानी से बना है, 70 से 80%। तो इतने सारे सेल्स, इतना ह्यूज परसेंटेज 98% इस सेल्स रिप्लेस होते हैं। तो अगर हम अपनी सोच को रिप्लेस करें, पहले की जो सोच थी उसको चेंज करके आज से हम ऐसे थॉट्स क्रिएट करना शुरू करें जिसमें वाइब्रेशन जो है वो हाई वाइब्रेशन थॉट्स, हाई क्वालिटी थॉट्स, ये जैसे ही हम करना शुरू करते हैं, जो ये सेल्स रिप्लेस होंगे बॉडी में, इनमें ऑटोमेटिकली वही ऊर्जा होगी, होप की, एंथुजियाज्म की, खुशी की, पॉसिबिलिटी की। मगर अगर हम पहले ही सोच लेते हैं कि ये तो बहुत बुरी बीमारी है, ये तो बहुत बड़ी बीमारी है, तो शायद हमारा शरीर उसको एक्सेप्ट कर लेता है। तो हम अपने शरीर को क्या एक्सेप्ट कराना चाहते हैं, ये हमारे हाथ में है, ये हमारी सोच पर निर्भर करता है। आजकल हम ये भी जानते हैं, सुनते हैं ये टर्म वाटर मेमोरी, कि पानी जो है वो ऊर्जा को रिटेन करता है, कैच करता है, उसको अपने अंदर स्टोर करता है। क्योंकि हमारा शरीर 70% पानी से बना है, हम जो खाना खाते हैं उसमें भी पानी, तो ये सारा कुछ शरीर में एनर्जी के रूप में स्टोर होता है। तो ना ही सिर्फ हम क्या खा रहे हैं इसका प्रभाव है शरीर पर, लेकिन किस सोच से खा रहे हैं इसका भी प्रभाव है। क्योंकि हम जो भी खा रहे हैं वो तो बॉडीली उसके रिएक्शंस होंगे, उसके एक प्रोसेस चलेगा, लेकिन जिस एनर्जी से खा रहे हैं वो एनर्जी एक एक सेल तक पहुंचेगी, वो एनर्जी हमारे मन तक पहुंचेगी। तो इसीलिए आज से ये 3 चीज़ें अभी से, आज से हम करना शुरू कर दें। पहले तो अपने आप से एक चैलेंज या डिटरमाइंड थॉट कि आज से कम 1 महीने के लिए अपने आप के लिए और शरीर के लिए सिर्फ अच्छा ही सोचना है, अच्छा ही बोलना है। करके देखते हैं। क्योंकि काफ़ी बार साइंटिफिक लॉजिक या काफ़ी बार ये रिपोर्ट्स और ये सारी बातें भी हमें कन्विंस नहीं करती, हमारे मन का डर, डाउट वो जाता नहीं। तो उसको हटाने के लिए एक ही तरीका है कि हम आज से करना शुरू करें। वी स्टार्ट द एक्ट ऑफ सेल्फ रियलाइजेशन। जैसे ही हम सेल्फ रियलाइजेशन करना शुरू करेंगे, जो स्टार्ट होता है कुछ ना कुछ चेंज लाने से ना, हमें कुछ रियलाइज करना है, तो उसके लिए पहले हमें अपना विचार वो चेंज करना पड़ेगा, कुछ थॉट प्रोसेस चेंज करना पड़ेगा। क्योंकि अगर पहले का ही थॉट प्रोसेस चल रहा है तो हमारी लाइफ वैसे ही होगी जैसे पहले थी। अब हम चाहते हैं कि उसको चेंज करें। उसको करने के लिए आज से हर समय हम अपने लिए और अपने शरीर के लिए दूसरों से भी बात करें, अपने मन में भी बात करें, तो बस यही विचार, सब कुछ बढ़िया है, शरीर परफेक्ट है, शरीर हेल्दी है। शायद अभी नहीं लग रहा है, शायद अभी नहीं लग रहा है, लेकिन यही कमाल है, यही पावर है हमारे विचारों की, कि जो रियलिटी अभी दिख नहीं रही उसको लाने का। अभी जो रियलिटी दिख नहीं रही, शरीर में अभी दर्द है ना, दिख नहीं रहा है कि वो ठीक है, लेकिन हम सोचना शुरू करते हैं ठीक है। थोड़े समय के बाद दिखने लगता है, फील होने लगता है, अनुभव होने लगता है।
तो ये एक बहुत ही सुंदर तरीका है, क्योंकि ये मन की शक्ति, विचार करने की शक्ति हम सबको गिफ्टेड है। दैट्स वंडरफुल। हम सबके पास ये गिफ्ट है, हमें कुछ करना भी नहीं है। हम जो मेडिसिन ले रहे हैं, जो हीलिंग का मेथड हमारा चल रहा है, उसको कंटिन्यू रखें, लेकिन उसके साथ साथ में सोच पर थोड़ा सा ध्यान, शरीर के लिए अच्छा बोलना, अच्छा सोचना मन ही मन में। अगर हम किसी को जानते हैं कि कोई बीमार है, हमारी ये भी रिस्पॉन्सिबिलिटी है कि उनके आसपास हम ऐसा माहौल बनाएं कि उनको भी इस बात पर विश्वास हो कि हाँ, ये हील हो सकता है। क्योंकि अगर किसी को एक बीमारी डिटेक्ट हुई है, किसी को ब्रेस्ट कैंसर डिटेक्ट हुआ है, और आसपास के लोग अगर ये सोचते हैं कि ये तो ठीक हो जाएगा, कोई बात नहीं, बिल्कुल ठीक हो जाएगा, हम सब हैं, तो क्या होता है, वो होप से, वो ऊर्जा से, गुड वाइब्स ओनली, उस वाइब्रेशन से ही हमारा शरीर जो है वो वाइब्रेशंस को, उस एनर्जी को कैच करने लगता है, एक्सेप्ट करने लगता है कि हाँ, ये ठीक हो सकता है। तो इसीलिए आज से शरीर के लिए, मन के लिए सोचना बहुत अच्छा शुरू करें। विचार जैसे कि बॉडी इज परफेक्ट, मैं इस शरीर को अपने मन द्वारा, विचारों द्वारा चेंज कर सकती हूँ। ऐसे ऐसे विचार अपने साथ, बॉडी इज पावरफुल, मेरे मन में शांति है, ऐसे ऐसे विचार। और फिर उसके बाद दो चीजें और हम अगर आज से शुरू करें, तो हम एक एक जो है वो एक एग्जाम्पल बन जाएगा ऐसे कई लोगों के लिए जिनको अभी भी लगता है कि ये बीमारी से डर है, जिनको लगता है इट्स इम्पॉसिबल, जो कि ये डिटेक्ट होते ही होपलेस हो जाते हैं। उन सब के लिए हम सब एग्जाम्पल बन सकते हैं। हम एक एक एग्जाम्पल बन सकते हैं। और छोटे से चेंज से एक इंसान बदलता है, घर में उसका प्रभाव पड़ता है। एक इंसान बदलता है, घर के बाकी 3-4 लोग, उनका भी नजरिया बदलने लगता है। तो ऐसे ही हमारी छोटी सी सोसाइटी का नजरिया बदल जाएगा। अगर एक सोसाइटी चेंज होने लगी, वो स्टेट चेंज होने लगता है। और जैसे जैसे एक स्टेट चेंज होने लगे, देश, सारी सृष्टि बदल सकती है। तो इसलिए आज से हम सभी जब पानी पीते हैं या खाना खाते हैं, तो जैसे कि हमने जाना, इसको हम किस तरीके से खा रहे हैं, किस सोच से खा रहे हैं, इसका प्रभाव हमारे शरीर पर पड़ता है। तो आज से खाना खाते समय, पानी पीते समय बस ऐसे ही नहीं, उसको हम कुछ विचार देकर, क्योंकि अगर एक पानी का ग्लास यहाँ रखा हुआ है, बहुत देर से मैं कंप्यूटर पे काम कर रही हूँ, फोन पर कुछ बात कर रहे हैं, काम कर रहे हैं, जब प्यास लगी हमने ग्लास उठाया और पी लिया, तो उसमें वो ही एनर्जी स्टोर्ड है जो हमने फोन पर बात करी, जो कंप्यूटर का काम करते समय हम सोच रहे थे कितना सारा काम है, हाँ इतना सारा काम कैसे करेंगे, आज तो होगा ही नहीं, ये सारी एनर्जी उस पानी में स्टोर्ड है। तो अब हमने उसको पिया, ये शरीर का हिस्सा बनेगा, मन का हिस्सा बनेगा। तो हम जब भी पानी पिए, जब भी खाना खाएं, तो ये विचार देखें कि मेरा मन बहुत शक्तिशाली है, मेरे विचारों के अंदर शरीर को हील करने की शक्ति है, मैं इस शरीर को हील कर सकती हूँ अपने विचारों द्वारा। ये शरीर हील हो गया है, बिल्कुल तंदुरुस्त, हेल्दी। ऐसे ऐसे विचार करने से बस पानी पे, खाने पे हम एक्सपेरिमेंट करके देखें, ये करके देखते हैं, और फिर हम सब 1 महीने के बाद शेयर कर सकते हैं कि क्या हुआ, शेयर कर सकते हैं कि क्या क्या मेथड हमें हेल्प किया। बिकॉज दिस इज समथिंग जिसके लिए हमें कहीं जाना नहीं है, जिसके लिए हमें कुछ स्पेशल करना नहीं है। वही पानी हम कितनी बार पीते होंगे, दिन में 8 बारी, 8 ग्लास पानी सभी पीते होंगे। खाना भी हम कितनी बार खाते हैं। तो बस सोच को चेंज करके देखते हैं, बस ऐसे ही नहीं, उसमें कुछ सोच कर, कुछ अफर्म करके खाते हैं कि मेरा मन शक्तिशाली, शरीर भी बिल्कुल परफेक्ट। ऐसा सोच कर, ऐसा अफर्म करके आज से पानी पीना शुरू करते हैं, खाना खाना शुरू करते हैं, और फिर जादू देखते हैं। और हम सब ये शेयर कर सकते हैं, और हमारे उन एक्सपीरियंसेस से
बहुत सारे ऐसे लोग हैं जिनको ये पता चलेगा कि वो शक्ति, वो हीलिंग जर्नी जो हम बाहर से ढूंढ रहे हैं, कोई ऐसी मेडिसिन मिल जाए, कोई ऐसा तरीका मिल जाए जो हम बाहर से ढूंढ रहे थे, वो यही अंदर है, वो यही अंदर है। यूज़ करके देखते हैं, इस्तेमाल करके देखते हैं। तो आई होप कि हम सभी एक एक सैंपल बनकर निकलेगा। एंड थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट फॉर द जर्नी अहेड। थैंक यू सो मच। ओम शांति। थँक्यू सो मच सिस्टर. अशा प्रकारे माझी विद्यार्थी संघटनेचा आजचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आणि आपल्याला याविषयी गाईड केल्याबद्दल डॉक्टर मानसी आणि डॉक्टर शारदा आणि सिस्टर अनन्या यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आपला कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शाकुंतल सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर विदुला सहस्रबुद्धे यांचेही मी आभार मानते. तसंच सम्राट फर्निचरच्या शुभंकर फाटक आणि आराध्य क्रिएशन्सच्या शुभम देसाई यांचेही मनापासून आभार. आपला हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकर्षक फ्लायर्स बनवणाऱ्या गौतमी अँड सिद्धी डिझाईन यांचेही आभार. तसंच डी सोसायटीचे पदाधिकारी आणि आपल्या शाळेचे अध्यक्ष श्री कांबळे सर यांचेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषाताई खेडकर, तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ लीनाताई तलाठी आणि शाळेचे सर्व शिक्षक आणि सगळे काका मावशी यांचेही खूप आभार. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, या कार्यक्रमाची संकल्पना, अंमलबजावणी यात काम करणाऱ्या सर्व माजी विद्यार्थीनींचे मनापासून आभार. आणि अर्थातच तुम्हा सर्वांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल तुम्हा प्रेक्षकांचेही खूप आभार. असाच प्रतिसाद, प्रोत्साहन पुढच्या सर्व उपक्रमांना देत राहाल ही खात्री आहे. तेव्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी काळजी घेऊया, सुरक्षित अंतर राखूया आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करूया. धन्यवाद. यासारख्याच अजून छान छान उपक्रमांसाठी इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.